नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 31 आपण बघत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथील विलास सीताराम जगदाळे गुरुजी आहेत. शिक्षक ते कीर्तनकार असा हा त्यांचा प्रवास झालेला आहे. तर कसा त्यांनी हा प्रवास केला या संदर्भात आज आपण त्यांची गप्पा मारणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली एक सांगा, खर तर आता मी गुरुजी पण आहात आणि महाराज पण आहात, कीर्तनकार असा दुहेरी संगम आज साधलेला आहे. तर एक सांगा, तुमचे वडील काय करत होते? वडील शेती करत होते. शेती करत होते. बरं, तुम्हाला भाऊ किती? आम्हाला 4 जण भाऊ. काय नाव आहे त्यांची? मी 2 नंबर पोपट ठरला, मी विलास तिसरा, विक्रम आणि युवराज. बरं, आता तुम्ही शिक्षक आहात, बाकीचे तिघ काय करतात? एक जण मुंबई राहते बिल मध्ये, एक मेंढपाळ आणि एक सातारला बजाज मध्ये. बरं, आता एक सांगा, तुमचं शिक्षण? माझं शिक्षण यशस्वी होऊन मी D.Ed चा 2 वर्षाचा कोर्स केला. कुठे केला तो? देवडलाच केला, आध्यात्मिक विद्यालय देवडी. म्हणजे जुन्या काळी आपलं होतं त्या ह्याच्यात तिथं शिक्षणाचा कोर्स केला तिथं. बरं, आता नोकरीची सुरुवात कुठे? नोकरीची सुरुवात इथंच झाली. म्हणजे मी 69-70ला D.Ed झालो आणि 71ला लगेच जॉईन बी झालो. बरं, त्यानंतर मला पहिल्यांदा आढळ आली देवडीची. बरं, मेहमानगड पाशी एक देवडी म्हणून गाव आहे. हा, देवडी. तिथं मी हजर झालो. बरं, तिथं हजर झाल्यावर मला तिथं सहवास शिक्षणाचा असा घडला की 2 शिक्षक मला माळकरी भेटले. बरं, हा. एक धनगर समाजाचे होते आणि एक काटकर महाड समाजाचे होते. काय नाव त्या दोघांचं? एकाचं नाव सावळकर, रामचंद्र सावळकर, ते कुठले होते? मेहमानगडचे. आणि तुकाराम काटकर देवडीचे. तिथंच होते, त्याच गावचे, तिथंच होते सर्व्हिस. आणि माझी नेमणूक तिथं झाली. नेमणूक झाल्यानंतर 71 साली नेमणूक झाली आणि 72 साली जे सावळकर गुरुजी आहेत त्यांच्या त्या महिन्याच्या वर्षातली एक वारी असायची पंढरपूर. ती भाद्रपद वारी. म्हणजे गणपतीचे उत्सव असतात पंढरपूरमध्ये गेलं ना, आणि म्हणून सहज मला म्हणले, गुरुजी येतं का पंढरपूरला? त्याला जाऊया म्हणले. आणि म्हणून मी 72 साली त्यांच्यावर पंढरपूरला गेलो. त्यांचा तिथे कुठेकर धनगर म्हणून वास्तविक एक मठ आहे मोठा. त्यांच्याबरोबर तिथं राहायचो. मला काय पद्धती काय माहित नव्हती, पण त्यांच्याबरोबर फिरणं, चंद्रभागे स्नान करणं, दर्शन घेणं, गणपती डेकोरेशन पाहणे वगैरे सर्व चालायचं. आणि नेहमीप्रमाणे आम्ही येतात झालं, द्वादश सोडल्यानंतर परत यायचो, परत सर्व्हिस असली, शाळा असल्यामुळं. असं प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याला प्रत्येक वर्षी आम्ही पंढरपूरला जाऊ लागलो. असं करत असताना त्यांचा जो कुठेकर धनगर आहे त्याचा सोपान धनगर म्हणून एक होता, तो सावकार जोडीदार होता. असं करत असताना आम्ही तिथे वास्कर फळावर म्हणजे 12 वर्ष वाऱ्या केल्या. बिना माळ्याच्या 12 वर्ष केल्या. 12 वर्ष झाल्यानंतर त्या सावळकर गुरुजी आणि ते सोपान गुन्हे यांनी म्हणले, गुरुजी आता तुम्ही 12 वर्ष परीक्षा केले, तर माळ का घालणार म्हणले. बरं म्हणलं, काय हरकत नाही, घाला माळ. मग तिथे जे वास्कर भांडे होते, विवेकानंद महाराज वास्कर, त्यांना बाप्पा म्हणतात, वास्कर फळावर ते जेवढी माळ घातली. माळ घातल्यानंतर परत म्हणलं, नुसतं माळ घालून काय करायचंय? मला म्हणलं, चांगला ज्ञानेश्वरी ग्रंथ घ्यायचा. मग तो हा मी ज्ञानेश्वरी ग्रंथ घेतलेला. आता त्याला मला 40 वर्ष झाली. त्याच्याकडे बांधणी केलं. तो ज्ञानेश्वरी ग्रंथ आता आणला खरा, पण वाचायचा कसा? आम्ही आपलं नेहमीप्रमाणे प्रस्तावनेपासून शेवटपर्यंत आपल्या शिक्षकाचं वाचतो सुरुवात केली. कर्मधार संघ आमच्या 82 साली आमच्या गावामध्ये आमच्या ग्रामस्थांनी ज्ञानेश्वरी पारायण ठेवलं. पारायण ठेवल्यानंतर मी तेवढ्याला देवडीला होतो. तर मी ज्ञानेश्वरी वाचायची म्हणून मी बसून खाली बसून ज्ञानेश्वरी सकाळचा वाचायचो आणि वाचल्यानंतर परत शाळेला जायचो. आणि काहीतरी कारण सांगतो दुपारच्या वाचनाला माघारी. असं करत असताना त्यावेळेला आम्हाला त्या असणारे आमचे कुंडलीजी महाराज, तुमचे जानबा गोजेगावकर, परत आणि असे बरेच लोकांचा चांगला सेवा घालला. आणि त्यावेळेला मग ती ज्ञानेश्वरी कशी वाचायची त्यांनी सूर काढून दिला की आपल्या भागाचं वाचायचं. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरीची वाचायची गोडी लागली. त्यामुळं जरी पारायण झालं तरी मी ते ग्रंथ परत काय लागलो, नुसतं वाचायचा. कळत तर काय नव्हतंच, पण वाचताना कसं वाचायचं, ओवी आणि त्यावेळीचा क्रमांकाचा अर्थ, असे बरेच वर्ष न समजता ग्रंथ वाचत गेलो. 12-13 वर्ष पारायणाला बसायचो. पारायणामध्ये ज्या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले दृष्टांत, पुढे जे हे जे आहेत तुमचे दृष्टांत कसे आहेत, आध्यात्मिक दृष्टांत आहेत. नंतर मग तो पाठ केल्यानंतर आम्हाला आमचे
पुंडलिक महाराज म्हणजे गुरुजी बोला तुम्ही या 2 मिनिटं. आम्ही जे संग्राम महाराजांचा निवास केला तेव्हा पुढे किने मोठे केवळा चिना माझी हा दृश्य होतं ते आम्ही ते सांगितलं पहिलं प्रवचन म्हणजे आपल्या गावातच असं करत अगोदर कीर्तन म्हणजे गायनात आणलं असेल कीर्तन मग आपलं येणार नाही आम्ही माळ धरवतं. पण कर्मधर्म सहकाने माळ घातल्यानंतर प्रत्येक वर्षी मी एक नवीन ग्रंथ लावणार. भक्ती विजय झाला, हरिविजय झाला, नवनाथ झाले, असे ग्रंथ मी वाचत गेलो आणि त्या ग्रंथाचा मला थोडा लाभ झाला. ग्रंथ वाचत असताना मग परत ज्ञानेश्वरी वाचत असताना त्या देवडीमध्ये तुकाराम बीज भरायची. तर तुकाराम बीजला मी 7 दिवस तिथं राहायचो. ज्ञानेश्वरी असायची, तुकाराम बीज करायचो आणि त्या सहवासामुळं माझा जरासा अभ्यास वाढत गेला. तिथल्या गुरुजींनी मला मार्गदर्शन करत, तिथल्या व्यासपीठाने मार्गदर्शन करत मी दुसऱ्याचं ऐकून घेतलं. कोणाला म्हणजे असं काय नाही आणि माझे काय प्रश्न असतील ते मी विचारणार दुसऱ्याला. असं करत करत तिथं 12 वर्ष मी तिथं 14 वर्ष त्या देवडीला काढली. त्या 14 वर्षाच्या सहवासामध्ये मला अनेकांचा सहवास घडला. मी बी त्यांच्या करून झालो आणि ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. परत या 2-3 वर्ष परत आमचंच काय झालं, आमच्या 82 झाल्यानंतर मी परत बदली झाली माझी. मी तसं तेवढेला आलो. आमच्याकडे जे व्यासपीठ चालक होते ते आता नवीन तरी यायचे. परत काय झालं तर ते दुसऱ्या दिवशी येऊ लागले. आता तुम्ही सुरू करायचं, सुरू कोणी करायचं, आम्ही बसलो व्यासपीठावर आणि त्यांच्या पद्धतीने आम्ही वाचायला सुरुवात केली. तशी ती गोडी लागत गेली. म्हणजे आता त्याप्रमाणे व्यासपीठावर एकदा बसेल तर आता मी नेहमीच व्यासपीठ चालवतो. तेव्हापासून मला व्यासपीठ म्हणजे ज्ञानेश्वरी वाचण्याची गोडी लागली. मला कीर्तनापेक्षा अजूनही मला व्यासपीठ चालायला गोडी वाटते. व्यासपीठ चालक नक्की काय? व्यासपीठ म्हणजे ज्ञानेश्वरी वाचायची, श्लोक वाचायचा आणि सुरुवात करून लगेच सगळ्यांनी सामुदायिक वाचन करायचं. ज्ञानेश्वरी सामुदायिक वाचन करायचं. पण मागं मोहर जे होतात त्यांना व्यासपीठाला बरोबर त्या स्वरामध्ये घेऊन वाचन करून घ्या, बरोबर घेऊन वाचायचं. कोणी मागमोर झालं तर त्याला सांगायचं आवश्वर खाली घेऊन सगळ्यांनी त्याला सामुदायिक वाचायचं. वाचायचं. आणि सामुदायिक पाहिजे फायदा काय असतो तर एक तर आपण डोळ्यांची अक्षर पाहतो, कानाने ऐकतो आणि दुसऱ्यांची कानाने ऐकतो आणि डोळ्यांनी पाहतो आणि आपल्या जिभेद्वारे त्याचा उच्चार होतो. असं त्रिवेणी ज्ञान होत जातं. त्यामुळे सामुदायिक जरी आता आपल्याला आम्हाला ज्ञानेश्वरी काय कळत नाही बाबा, कळत नाही तर तशी एकदम जशी कळत नाही. ज्ञानेश्वरी नितन ग्रंथ आहे. पार्वती जसं नितन रूप घेते तसं जसं तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत जाल तसं तुम्ही आध्यात्मिक ज्ञान तुम्हाला बरोबर आहे. अशामुळे मी ते प्रवचन करू लागलो. प्रवचन करता करता मग ह्या बाकीच्या ग्रंथाचा आधार मला मिळाला. भक्ती विजय, हरिविजय, तुमचा नवनाथ या ग्रंथाच्या आधाराने पारायण अशा तऱ्हेने मग कीर्तनाला रंग यायला लागला. प्रवचन करायला लागला त्याच विषय घेऊन उभं राहून कीर्तन करायचं. दुहेरे. मला एक सांगा, पहिलं जेव्हा तुमचं प्रवचन झालं त्याला तुमचीच लोक पुढे होते. हो. ऐकल्यानंतर त्यांनी काय सांगितलं गुरुजी? चांगले बोलतात गुरुजी म्हणले, व्यासपीठवर म्हणले चांगले बोलतात. म्हणजे आधी मध्ये वेळ धावला की मग जरा गुरुजी 2 मिनिटं बोलतील म्हणायचं. 5 असा सराव होत गेला. आणि पहिलं कीर्तन जेव्हा तुमचं गाव कुठे झालं? गावात पहिलं कीर्तन माझं देवडीत झालं. देवडी ज्या ठिकाणी मी माळ घातली किंवा जे झालं देवडी अजून सुद्धा माझं म्हणजे परमात्मा माहेर घर आहे म्हणतो असं ना. तिथल्या लोकांनी मला साथ दिली, त्यांच्यावर पंढरपूर केली आणि तिथे ना केलं. आणि मग मी कीर्तन करू लागलो. कीर्तन करत एकदा माझं मेहमानगडला कीर्तन होतं आणि कीर्तन असताना त्या दिवशी विवेकानंद महाराज पंढरपूरचे वास्कर महाराज जे आमचे गुरुचे मुलगे ते तिथे आले होते प्रवचनाला. ते कीर्तन करत प्रवचन करत होते आणि बसलो होतो. तिथले ग्रामस्थ मेहमानगडचे बसल्यानंतर म्हणले कीर्तन कोणाचं आहे? ठीक आहे म्हणले, मुलगा हे गुरुजी आहेत म्हणले. मग मला ते जवळ घेतलं, पाठवून हात फिरवला, म्हणले तुझ्याकडे आता लक्ष ठेवलं पाहिजे. तिथनं पुढे मला प्रत्येक महिन्याला गेल्यानंतर विचारणार तुझी रजा आहे का, जाणार आहेस का, थांबणार असता तर मग उद्याचं कीर्तन करून जा. असं करत सराव वाढत वाढत मी भेट झालो, फडाव कीर्तन करू लागलो. असे फडाव कीर्तन करत करत मग बाहेर प्रसार झाला. नंतर उघडी लागली. नंतर काही दिवसानंतर महिन्याची वारी केली, सुरू केली. पंढरपूरची महिन्याची वारी केली. त्याच वारी बरोबर शुद्ध वारी पंढरपूर आणि वद्य इथं शिरसोडी म्हणून एकादशी. ही 40 वर्षापूर्वीपासून मी दोन्ही वाऱ्या करतोय. आज कालची वारी मी एकादशी करून आलो. हे जे शिरसोडीची शोकोबा दादा म्हणून संत आहेत, मोठी आहेत. त्यामुळे आपल्या सातारचे शोकोबा दादाच म्हणून प्रसिद्ध आहेत. पहिले प्रसिद्ध पायदिंडी पाहिलं. असं करत मग ते वारीचा सहवास, त्यांच्या सहवासानं मन घट्ट झालं आणि शिक्षक पेशा असल्यामुळं उघड बोलायला सुरुवात केली आणि बोलताना विषय तोच घेऊन
लोकांना बाल कसा पटवून देता येईल एक गुरुजी असल्यामुळं काय सांगावं लागेल नाही. पण मला एक सांगा, तर कुटुंब सांभाळायचं, नोकरी सांभाळायची शिक्षकाची, आणि ही दोन्हीचा संगम घालून कीर्तनासाठी जाताना अभ्यास लागतो, तर तो तुम्ही अभ्यास कसा करत होता? अभ्यास म्हणजे असंच करत होतो की घरचं बघायचं, सर्व्हिस करायची, आणि संध्याकाळी जेवढा वेळ मिळेल मग जर समजा पांढरवडीत कार्यक्रम चालला असला तर तिथं थांबायचं, तिथले कीर्तन ऐकायचं, मग घरी यायचं. असा म्हणजे श्रवणानं आणि स्वतःचा अभ्यास म्हणजे ग्रंथ वाचनानं, पाठांतर करणं. मला जे काही आमचे गोजीराव माऊली होते त्यांनी मला काही पुस्तक द्यायचे, गुरुजी हे ज्ञानेश्वरी वेदचे काय वाचा वाचा, मग तुमच्याकडनं आता ग्रंथ आहे का, तो आमचा ग्रंथ आहे का. मग त्यांच्या सहवासाने मी अनेक पुस्तकाचा संग्रह केलाय. माझ्याकडे संग्रह सगळा आहे, सगळे कथासार आहेत. आणि ज्या ज्या प्रसंग गेला, तर रामनवमी आला तर त्या रामनवमीचा तो प्रसंग वाचायचा, कृष्ण आला तर कृष्णाचा वाचायचा, हनुमान जयंती आली की तो प्रसंग वाचायचा. म्हणजे असं सगळ्या म्हणजे प्रत्येक अष्टमी नवमी असं ज्या प्रत्येक जशी म्हणजे आहेत कार्यक्रम, तसं ते मी माझ्याकडे पुस्तक आहेत. वेळ कसा वाचलेला? वेळ मध्ये तो एक छंद असल्यामुळं बाकीच्या कुठं समाजात न जाता, आता सुद्धा मी गावात दोन म्हणून जात नाही, मी वस्तू घेतो वाचतो, नाहीतर बाहेर फिरून येतो आणि परत वाचतो. मला असा वायफेट वेळ म्हणजे डोक्यात बसून ते टवाळ करणं, त्याचं उन्ह त्याचं काय झालं हे माझ्याकडे पहिल्यापासूनचा वेळ नसल्यामुळं सगळा वेळ माझा प्रपंच सर्व्हिस आणि परमार्थ यातच करून घेतो. बरं एक सांगा, आता खरं तर कीर्तन म्हटलं का अजून एक कीर्तनकाराकडे बघितलं जातं, स्वर कसा आहे, गायन बरोबर आहे. स्वर तो कुठल्या त्याने कुठला अभंग घेतला, आणि तो अभंग घेताना तो कुठले दृष्टांत दिले गेले, कुठली प्रमाणे घेतली, त्या प्रमाणाला ताल कुठली लावली, हे मग संध्याकाळी घरी आल्यानंतर झोपल्यानंतर मग ते कीर्तनाचा अभंग लिहून आणलेला असतो. तो कीर्तनाचा अभंग गोखायचा झोपत म्हणजे झोपत, आणि त्याने कुठलं बाबा काय सांगितलं काय झालं त्याचं सगळं चिंतन करायचं, आणि चिंतन करीत करीत झोपायचं. आज सुद्धा मी एखादा मला जर नवीन कीर्तनकाराचा अभंग बसला असता तर तो अभंग मी अजून सुद्धा लिहून घेतो आणि पाठ करतो, आणि त्याच्यावर दृष्टांत त्यांनी सांगितलं दृष्टांत. मग आपल्याला बाबा ह्यातला रामाचा दृष्टांत कुठे बसतोय, म्हणजे ह्याच्यातला कृष्णाच्या जन्माचा कुठला बसतोय का, किंवा ह्याला प्रमाणे तुकोबराच्या गाथात कुठली बसतात का, त्याचा अजून सुद्धा मी चिंतन माझ्याकडे असतं ठेवतो अजूनही सुद्धा. बरोबर आहे. आणि त्यामुळे माझा हा अभ्यास वाढत गेला, आणि माझ्याकडे तसे पाहतात बहुतेक म्हणजे दृष्टांत संग्रह, कीर्तनकाराचे पुस्तक, नात्याला लागणार पूरक साहित्य सगळं माझ्याकडे. नवीन ग्रंथ असले निघाले की ते 10 कीर्तन ते 50 रुपये कीर्तन 25 असायचे. ते बरेचसे कीर्तन मी वाचतो त्यांची, मोठ्या लोकांची. आता ते वाचून कीर्तन करता येत नाही, पण त्यांनी घेतलेला अभंग किंवा त्यांनी दिलेले दृष्टांत आणि त्यांनी घेतलेली ती प्रमाण एवढ्याचा उपयोग करत करत मी माझा अभ्यास तर वाढत गेलो, आणि मी या पदापर्यंत पोहोचलो. मला आता तसं पाहिलं तर जरी गायनं जाण कमी असलं तरी माझा घेतलेला विषय मी समाजापुढे कसा मांडतो, समाज कच्चं करत नाही की त्यांना वाटतं अजून कीर्तन चालावं. बरोबर आहे. पण झालंय कसं, जिथं पिकतं तिथं विकत नाही. त्या म्हणजे गावामध्ये किंमत असते, पण बाहेरचे लोक अजून सगळे म्हणजे सर्व्हिस वगैरे. आजही तुम्ही या वयात सांगताय. हो. आता तुमचं रनिंग माझं 75 आहे. 75 वयात आहे अजून तुम्हाला कीर्तन लोकांना म्हणजे कालच झालेला आहे. म्हणजे शिवरी सारख्या ग्रामीण भागापर्यंतही तुम्ही पोहोचलेला आहे, आणि या वयात म्हणण्यापेक्षा कालच तुमचं कीर्तन आहे झालेलं आहे. म्हणजे केवढी आनंदाची गोष्ट आहे. ठणठणीत शरीर कीर्तन सांगताय, हे सगळं कसं मिळवलं तुम्ही? म्हणजे हे माझं तसंच जर भारत मी एकच असा विचार करतो की माझं प्रारब्ध आहे. बरं, प्रारब्ध सगळ्या गोष्टी साध्य होत नाही. बरोबर आहे की महाराजांनी कधी दिलेले आहे काय, सोये कष्टित अहोरात्री, म्हणजे स्वतः रात्रंदिवस कष्ट करू द्यात. सोये कष्टित अहोरात्री अदृष्टा वेगळे अनुभव प्राप्ती, कदा न तेवढे कोणत्याही साधक ज्ञान. तसं हे माझं वेळ त्याचा माझा आई बाप्पाचा म्हणा नाही तर कोणाचा एक, म्हणून मला हे माझ्या प्रारब्ध नसल्यामुळं प्रारब्ध दोडे धन, प्रारब्ध वाडे मान, प्रारब्ध भरण्यात पोट, तुका करणा बोबाट. तो कसं तुम्हाला प्रारब्ध पाहिजे. कुठलीही गोष्ट एखादी साध्य गोष्ट असेल तुम्ही बहुत प्रयत्न करता, पण तुमची साध्य जर वेळ आली तर ती गोष्ट होऊन जाते त्याला. आणि ती काय होते, तुमच्या प्रारब्धात असेल तर. प्रारब्धात नसेल तर तुम्हाला ते साध्य होणार नाही. त्या जसं एखादा वाटेवरती सोनं पडलं समजा, आणि तिकडे आपण निघालोय, पण ते आपल्या प्रारब्धात नसेल तर आपण काय म्हणतो, अरे आंधळं कसं चालतं रे, म्हणून आपण त्या आंधळ्याची नकल करू शकतो, आणि ते ठेवा उलटून गेल्यानंतर आपण आपले डोळे. बरोबर आहे. प्रारब्धात पाहिजे, प्रारब्धात पाहिजे.
म्हणजे तो ठेवा जर सापडायचा असेल तर त्याला दिसलं असतं की त्याच्या प्रारंभ नसल्यामुळे काय केलं तर काय बुद्धी सुचली आंधळा कसं डोळे धुकून चालतं तसं हा परमार्थ सुद्धा आहे. एक अजून एक शेवटचा प्रश्न आहे. खरं तर तुम्हाला म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात तुम्ही रमला का शैक्षणिक क्षेत्रात, म्हणजे कुठल्या शिक्षकी का कीर्तन असं? माझा दोन्ही माझा मी शिक्षकी पेशाही माझ्या योग्य प्रमाण म्हणजे नियमाने केला. त्यात मी सुद्धा कधी कसूर केली नाही. फक्त कसूर केली असेल तर कुठं वारीला जाताना एखाद दिवस पायीवारी केली का तुम्ही? पायीवारी मी 40 वर्ष पंढरपूर इकडे असतो. आळंदी ते पिंगळी ते पंढरपूर. बरं, वारीतला काय अनुभव? वारीचा अनुभव म्हणजे पाठांतर ऐकणं, आनंद घेणं. उड्या मला नाचायला फार आवडतं. मी कीर्तन इतक्या नाचतो की माझ्यासारख्या तरुण पोरचा मी घाला आणतो इतक्या मला नाचायचा छंद आहे. त्यामुळे मला लोकांनी म्हणजे जे ती पोरं गुरुजी करून मला सारख्या सहवासात घेऊन माझी चेष्टा करून मी त्यांची चेष्टा करून आनंद लुटून मी समाधान असतो वारीमध्ये. ह्या 40 वर्ष केल्या आणि रिटायर 9 साली झालो. त्याच्यानंतर पंढरपूर ते आळंदी, पंढरपूर ते आळंदी पंढरपूर कार्तिक वारी ही पायी वारी असते. त्याला इकडे वास्करचे दिंडे जातात तिकडे आणि नामदेव चिंदी जाते. ते अगोदर जात होते पण मी काय करायचं तर मी एसटीने जायचो. पण रिटायर झाल्यानंतर माझ्या मनात आलं की आपण सुद्धा पायवारी करायची. पण 9 साली मी पहिल्यांदा वास्करच्या फडामध्ये गेलो आणि तिथनं पायवारी केली. पायवारी ती कशी आहे, पौर्णिमेला निघायचं आणि सप्तमीला आळंदीला पोहोचायचं. 7 दिवस 300 किलोमीटर अंतर तोडायचं. रात्रीच्या 2-9 वाजताचा अभ्यास करावा, उठून चालायचं असतं. अशा खडतर वाऱ्या मी अगोदर 11 पूर्ण झाल्या. 11 पूर्ण झाल्यानंतर कोरोना आला. कोरोना आल्यानंतर वारी थांबली. आता 11 झाल्यात नाही एक तरी वारी करायची. मग कोरोनानंतर मी 12वी वारी पूर्ण केली आणि आता पायी चालणं होत नाहीत केला म्हणून आता घरातले कंटाळा केला. पाहुण्यासाठी आता तुम्ही बरोबर आहे. मग आता मी काय करतो, सप्तमीला दिंड्या पोहोचतात, मी इथनं सप्तमीला तिथं जातो आणि काला होतो म्हणजे माऊलीची फुलं टाकल्याशिवाय 8 दिवस तिथं राहतो अजून सुद्धा. त्यामुळे मला हा सहवास घडत गेला. सहवास हा महत्वाचा आहे. आणि खरं तर परत एक म्हणजे अजून एक प्रश्न आहे, जर हा सहवासच लाभला नसता तुम्हाला माळकऱ्यांचा किंवा गळ्यात माळ नसते तर अगदी बरोबर आहे. काय जन्मात असतं काय कोणाच ठाऊक. एखादा जर बेकार सांगितलं तर ते सांगतो बाजूला तो हात घेत असतो ना. पण माणसाचा जर उत्कर्ष काळ चांगला असेल तर त्याला संत समाजाने धरावी आवडी आणि करावी ताकदी परमार्थाची. संताच्या संगतीत ज्याच्या संगतीत जाऊन तशी संगत घडते. आणि म्हणून माणसानं काय पहिल्यांदा संगत चांगली करावी. आपल्या आईबापाला सुद्धा वाटलं पाहिजे आपलं मुलगा कुणाच्या संगतीत आहे. एखाद्या श्रीमंताच्या मोठ्या संगतीत ते जर कुठं हॉटेलमध्ये ह्याच्या करीत असेल तर आपल्या पण कसं लागेल. पण आपल्या मुलगाला कुठली संगत लागाल हे आईबापाला अगोदर जाणून घेतली पाहिजे. आता आमची मुलं स्वतः अजून 2 डॉक्टर अजून सुपारी खाणं सुद्धा खात नाही. निर्व्यसनी जायचे. बरोबर आहे. घरातच वाचायचं कारण आपण स्वतः संभाव खात नाही किंवा दुसरं काय व्यसन केलं ते पुढे करशील कसे. मुलाचं देखील जर बापांचं व्यसन केलं तर पुढे आपोआप ते करतात. मुळात जर आपल्याला जर आपला पत्ता सुद्धा झालं तर आईबापांनी ते पत्ते सांभाळायचं असतं. आणि जरी असलं व्यसन तरी आपल्या मुला देखील ते कधी करू नये. हे महत्वाचं काम आहे. बरोबर आहे. धन्यवाद. खरं तर महाराजांच्या पत्नी कमलताई पण आज आपल्या मुलाखतीच्या दरम्यान आहेत, त्याही सहभागी झालेल्या आहेत. काय सांगताल, महाराजांची कीर्तन तुम्ही ऐकलेले आहेत, कसं काय वाटलं तुम्हाला ते? मला छान वाटलं. पण मी शक्यतो घरची अडचण असल्यामुळे बाहेर पडत नाही. त्यामुळे मी ठराविक ठिकाणी कीर्तनाला कीर्तन ऐकल्यानंतर काय सूचना करता का काय त्यांना? बाबा नाही, माझा तो अभ्यासच नाही ना, त्यामुळे मला सूचनाचं काय हेच नाही, अभ्यासच नाही, त्याच्यामुळे कीर्तन ऐकणं एवढंच आहे. धन्यवाद. मानदेश भूषणच्या 31वा भाग आपण बघत आहात, नाचो कीर्तनाच्या रंगी. खरं तर गुरुजी आणि महाराज अशा दोन्ही भूमिका पार पडलेल्या आहेत आणि खरं तर दिलखुलासपणे त्यांनी उत्तर दिलेले आहेत. आपल्याला अभंगाच्या काही प्रश्नाची उत्तर त्यांनी अभंगाच्या सतीने दिलेले आहेत. आणि कसं ओढलं गेलो, कसं कीर्तन प्रवचन माझ्या प्रारब्धातच हे सगळ्या गोष्टी होत्या सांगत गुरुजींनी मानदेश भूषणशी मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत. गुरुजींना पण आणि अर्थात महाराजांना मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि रामकृष्ण. रामकृष्ण. हरे रामकृष्ण. कृपा करून दान मागतायत. काय मागतायत दान? राम राम म्हणताना प्राण जावा. अहो अनेकाचे प्राण गेले, ज्याला मरण माहीत होतं तरी त्याने ते
केलं असं जर कोण त्याला माहित होतं मरण, त्याला कोण माहित आहे का तुम्हाला मरण कोणाला माहित होतं? रावणाला माहित होतं मरण. सांगितलं होतं अयोध्येचा राजा दशरथ त्याच्या पुढे राम येईल, राम तुला मारणार आहे. पण रावणानं सांगितलं ब्रह्मदेवा हे जरी सगळं खरं असलं, मला जर राम मारला तर काही हरकत नाही, पण मला रामानं मारण्यासाठी मी अयोध्येत जाणार नाही, त्यानं लंकेमध्ये येऊन मला मारलं पाहिजे.